आम्ही रमाईला काय काय उपमा द्याव्या, पण आजपर्यंत जगाच्या पाठीवर अडाणी रमाईचं मोठेपण सांगत सुटले लोक, पण लढणारी रमाई कोणीच सांगितली नाही. कारण रमाईलाही बोलता येत होतं, रमाईलाही वेदना होत्या, रमाईलाही संवेदना होत्या, पण त्या रमाईनं तुमच्या आमच्यासाठी उराशी बांधून बाबासाहेबांना शिकवणं एवढंच ध्येय रमाईचं होतं. आणि म्हणून कधी कधी आम्ही म्हणतो की रमाई आजकाल आम्हाला दिसत नाही. विशाल उशिरे नावाचा कवी फार सुंदर लिहून जातो की हे रमाई हयात अशी शिवलीस की धागा देखील उसवत नाही. हे रमाई हयात अशी शिवलीस की धागा देखील उसवत नाही. अगं आई, तो दिवा लावणं बंद कर, कारण आज इथं माझ्या भीमासारखं कोण उजळत नाही, माझ्या भीमासारखं कोण उजळत नाही. आणि म्हणून त्या काळी रमाईचा संवाद कसा होता हे गीत मनोज राजा गोसावी यांच्या लेखणीतनं साकारलेलं गीत आपल्या समोर सादर करतायत विनोद विद्यार्थी. बाबासाहेब आंबेडकर परदेशात चाललेले असतात शिक्षणासाठी. तो प्रसंग धक्क्यापर्यंत बाबासाहेबांना माता रमाई सोडायला जातात. सोडायला गेल्याच्या नंतर बोटीत बसताना माता रमाई बाबासाहेबांना म्हणतात की साहेब, परदेशात पोहोचण्याच्या नंतर एक खुशालीचं पत्र मला पाठवा. बाबासाहेब परदेशात पोहोचतात आणि परदेशात पोहोचल्याच्या नंतर माता रमाईला पत्र पाठवतात आणि त्या पत्राचं उत्तर माता रमाई देखील बाबासाहेबांना पत्र लिहितात. काय लिहितात सदर गीतातून सादर करतो ऐका. माझी चिंता न करता शिका, माझी चिंता न करता शिका. मी आले करांना सांभाळते, मी आले करांना सांभाळते. साहेब स्वतःला जपा, साहेब स्वतःला जपा, साहेब स्वतःला जपा, साहेब स्वतःला जपा. वो पत्रात लिहिते रमा, वो पत्रात लिहिते रमा. माझी चिंता न करता शिका, माझी चिंता न करता शिका. मी आले करांना सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा. पत्रात रमाई पुढे काय लिहितात. उपाशी कधी मी, उपाशी कधी शिळभात खाई, उपाशी कधी शिळभात खाई. तुमची गिरं तुमच्या पाठीशी राही, तुमची गिरं
सांभाळते मी सर्व तुमची रामुगी रामुगी बोलते सदा तुमची रामू बोलते सदा कारण बाबासाहेब ज्यावेळेस मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीला असतात त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना 450 रुपये पगार मिळायचा पहिला पगार माता रमाईच्या हातामध्ये देतात माता रमाई आनंदी होतात आणि 450 रुपये 15 दिवसाच्या आत खर्च करून टाकतात 16व्या दिवशी माता रमाई पुन्हा साहेबांपुढे जातात आणि म्हणतात साहेब घर खर्चासाठी पैसे द्या त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की रमा ही नोकरी मी जास्त दिवस करणार नाही कारण मला माझं पुढचं शिक्षण घेण्याकरता पुन्हा परदेशात जायचं आहे त्यामुळे पैसा बेतानं वापर पुढच्या महिन्यापासून बाबासाहेब आंबेडकर माता रमाईच्या हातामध्ये फक्त 50 रुपये देऊ लागले पण माता रमाई पण चतुर होत्या हुशार होत्या माता रमाईनं बाबासाहेबांचे ते शब्द लक्षात ठेवले आणि 50 रुपयामधल्या 1.5 रुपयाच्या 30 पुड्या केल्या आणि दिवसाला 1.5 रुपया माता रमाई खर्च करू लागल्या म्हणजे 45 रुपये माता रमाई खर्च करू लागल्या आणि 5 रुपये बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी देऊ लागल्या त्या त्यागमूर्ती माता रमाई बाबासाहेबांचा मुलगा मेला राजरत्न गेला गंगाधर गेला पण साधं पत्रानं माता रमाईनं कळवलं नाही बाबासाहेब परदेशात असताना रमेश नावाचा मुलगा झाला दुधाच्या एका घोटासाठी केवळ दुधाच्या एका घोटासाठी रमेश मेला हातावरती जीव सोडला अरे पोटचा तो गोळा गेला त्या दुःखाला मापन नव्हतं रणात बसली गंगाधरला केलं दफन नव्हतं पण ज्याच्या पुण्याईनं आम्ही हजारोचे कपडे घालतो निलेश त्या माता रमा आणि भीमाच्या मुलाला साधं 2 पैशाचं कफन नव्हतं साधं 2 पैशाचं कफन नव्हतं करू नका हो परवा सांभाळीते मी सर्व करू नका हो परवा सांभाळीते मी सर्व तुमची रामुगी रामुगी बोलते स्वतः तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या येईल तुमच्या येईल तुमच्या मी आले करायला सांभाळते तुम्ही साहेब स्वतःला जपा साहेब स्वतःला जपा साहेब स्वतःला जपा साहेब स्वतःला कष्टाची माझ्या चिंतान सुद्या मला अभ्यासाकडे तुमचं लक्ष असू द्या शिकावं आणि विजयी व्हावं तुम्ही खूप शिकावं आणि विजयी व्हावं पदवी घेऊन यावं साहेब तुम्ही वेळेवर जेवण करा वेळेवर जेवण करा मी आले करायला सांभाळते तुम्ही साहेब स्वतःला जपा साहेब स्वतःला जपा साहेब स्वतःला जपा साहेब स्वतःला जपा पत्रात लिहिते रमा माझी चिंता न करता शिका माझी
माझी चिंता न करता शिवा मी आले कराला सांभाळते तुम्ही साहेब स्वतःला जप तुम्ही साहेब स्वतःला जपा जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार